वर्धा में भारत मुक्ति मोर्चा की ओर से राष्ट्रपिता महात्मा गांधी की प्रतिमा के सामने एक दिवसीय धरना आंदोलन किया गया। यह आंदोलन ओडिशा में भारत मुक्ति मोर्चा और बामसेफ के राष्ट्रीय अधिवेशन को अनुमति न दिए जाने के विरोध में आयोजित किया गया। आंदोलनकारियों ने आरोप लगाया कि लोकतांत्रिक अधिकारों का हनन किया जा रहा है। इस दौरान संगठन की ओर से चेतावनी दी गई कि यह आंदोलन चरणबद्ध तरीके से आगे बढ़ाया जाएगा। प्रदर्शनकारियों ने यह भी ऐलान किया है कि आने वाले दिनों में नागपुर स्थित आरएसएस मुख्यालय का घेराव किया जाएगा। धरना आंदोलन शांतिपूर्ण रहा, लेकिन मांगों को लेकर प्रदर्शनकारियों का रुख सख्त नजर आया। जे ओडिशामध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफचं जे राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं, ते जे अधिवेशन आहे त्या ठिकाणी भारतभरातले इंटेलेक्चुअल लोक, पढे लिखे लोक आणि विद्वान लोकांची जे संमेलन होतं, भारतीय संविधानाविषयी त्यामध्ये माहिती देणार होते आणि जे रोजगार आहे, बेरोजगारी आहे, शिक्षणाचे मुद्दे आहे, देशातल्या समस्या आहे, संविधानाचं इम्प्लिमेंटेशन आहे, या संबंधी त्या ठिकाणी चिंतन मनन होणार होतं। 5 दिवसाचं ते अधिवेशन होतं। त्या अधिवेशनाचं परमिशन रितसर संघटनेने घेतलेलं असताना अवघ्या काही दिवसापूर्वी ते परमिशन नाकारण्यात आलं आणि त्यामुळे ते परमिशन नाकारण्यात आल्यामुळे आर्टिकल 19चं हनन 19, 1, 2, 3 आणि आर्टिकल 14 समानतेचा अधिकार हे पूर्ण संविधानाची पायमल्ली करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला। म्हणून मान्यवर वामन मेश्राम यांनी त्याच ठिकाणून आवाहन केलं की आता आपण ज्या लोकांनी या समस्या निर्माण केल्या त्या लोकांच्या हेडक्वार्टरवरती आपण संविधानिक पद्धतीने घेराव करण्याचं आवाहन त्यांनी जाहीर केलं। त्या पद्धतीनं आम्ही आता चरणबद्ध जे आंदोलन आहे, एक निवेदन देण्याचा आम्ही पहिला टप्पा पार केला, दुसरा हे धरणे प्रदर्शन आहे, तिसरा रॅली प्रदर्शन असणार आहे आणि शेवटचा टप्पा असणार आहे जे नागपूर इथे आरएसएसचं हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टरचा घेराव करणे। घेराव करण्याचा उद्देश हा पूर्ण देशभरातील जनतेला माहीत होईल की ते नेमके कशासाठी घेराव करत आहे। हे भारतातील समस्याचं मूळ कारण शोधण्याचा पूर्ण भारतभरातील जनता शोध घेतील या उद्देशाने आम्ही संविधानिक पद्धतीने नागपूरचा आरएसएसचं हेडक्वार्टर 22 फरवरीला घेणार आहोत। धन्यवाद।